नमस्कार. आज पहा आपण काय बनवणार आहोत. एवढी सारी अद्रक लसणची पेस्ट, मसाले, गरम कांदा आणि हे सर्व आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत. सर्व प्रकारच्या. इथं पहा आपण कांदा भरपूर सारा परतायला घातलेला आहे. आज आपण बनवत आहोत व्हेज बिर्याणी. आपल्याला आज ढवाळे जेवणची ऑर्डर आहे, त्याच्यामुळं इथं आपण भरपूर सारी व्हेज बिर्याणी बनवत आहोत. तर इथं पहा कांदा आणि इथं आपण मोहरी घातलेली आहे तेलामध्ये भरपूर सारी, कारण इथं आपल्याला 8 ते 9 किलोची व्हेज बिर्याणी बनवायची आहे. तर हा तांदूळ आहे तो 140 रुपये किलोचा आहे. ट्रिपल एक्सल तांदूळ आहे हा. तर भात शिजल्यानंतर खूप लांब लांब हा होत असतो. तर पहा इथं आपण भरपूर सारे मसाले घातले, तेजपत्ता घातलेला आहे, गरम मसाले घातलेले. छान मसाला आपला परतून झाला का मग त्याच्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या इथं धुवून ठेवलेल्या आहेत कट करून, तर त्या पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायच्या. वाटाणे, बटाटे, फ्लावर, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची, तेजपत्ता हे सर्व आपण घालून छान हलवून घ्यायचं आणि थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. आणि आपण जे अद्रक लसणची जी पेस्ट आहे ती अगोदर इथं घातलेली नाही, आपण ती वरतून घालणार आहोत. अद्रक लसूण, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची अशी आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती वरतून घालणार. कारण की ही पेस्ट जर आपण वरतून घातली तर जी आपली व्हेज बिर्याणी आहे त्याला एकदम वेगळी टेस्ट आणि छान येते. अगोदर आपण जर परतण्यात घातली असती तर त्याला एवढी टेस्ट येत नाही, कारण की ज्या वेळेला आलं लसूण थोडंसं कच्चं असतं आणि वरतून आपण ते घालतो त्यावेळेला त्याची जी बिर्याणीची टेस्ट आहे ती एकदम छान येत असते. तर पहा आपण इथं मसाला परतून झाकून ठेवला आहे. तर इथं आपण तांदूळ वगैरे घेतले आहेत, मोजून घेऊ पातेल्यामध्ये. तर इथं आपले हे 8-9 किलो तांदूळ जे आहेत ते 2 पातेले भरलं आहे तांदूळ. तर आपल्याला ह्याच्यामध्ये 4 पातेले पाणी घालायचे. तर आपलं आता हे एका पातेल्यामध्ये आपली बिर्याणी होणार नाही, तर आपण हे 2 पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि 2 पातेल्यामध्ये आपली ही बिर्याणी बनवणार आहोत. तर ही ऑर्डर पहा आपली एकदम छान अशी झालेली आहे तयार. चवीनुसार आपण ह्याच्यात मीठ वगैरे आणखीन वरतून घालायचं. बारीक कोथिंबीर अशी चिरून घेतलेली छानपैकी. आणि पहा आपली ही बिर्याणी जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यावर परत थोडंसं तूप घालायचं. वरतून आपण गावरान तूप पण घातलं तर मग बिर्याणी एकदम छान आणि टेस्टी होते खायला पण. तर पहा ही अशी आपण बिर्याणी ह्याच्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता पार्सल घ्यायला येते तर मग ते घेऊन जाते. तर असं आपण हे पंचपात्रीमध्ये पार्सल देत असतो. तुम्हाला पण अशी ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा, तुम्हाला पण अशी ऑर्डर भेटून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.